पितृपक्ष हा कधीपासून सुरू होत आहे तर पहा, 8 सप्टेंबर 2025 वार आहे सोमवार, या दिवशी पितृपक्ष हा सुरू होते आणि 21 सप्टेंबरला वार आहे रविवार, या दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे, तर त्या दिवशी पितृपक्ष हा संपतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, स्वामींच्या कृपेने तुमचा सदैव शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पितृपक्ष आता चालू होत आहे, तर या पितृपक्षामध्ये आपल्याला न चुकता उंबरठ्यावर तुम्हाला एक वस्तू अशी आहे तर ती जाळायची आहे. तर या उपायाने काय होणार आहे तर पैशाचा ओघ वाढणार आहे. तर पहा, संध्याकाळी फक्त 2 मिनिटं तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आयुष्यभर पैशाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही. गरुड पुराणामध्ये सांगितलेलं रहस्य कापूरचा दूर थेट लक्ष्मीला घरात बोलावतो. तर पहा मित्रांनो, आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो पितृपक्षामध्ये रोज केल्यास तुमच्या घरात अचानक प्रचंड पैसा, सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचे स्थैर्य येईल. होय, एक छोटासा उपाय, पण त्याचा परिणाम इतका प्रचंड असतो की ज्याने तो केला त्यांचं आयुष्य खरंच बदललेलं आहे. फक्त एकच गोष्ट रोज करा, घराच्या उंबरठ्यावर कापूर जाळा. तर आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा. तर आता सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया की कापुराचे महत्त्व काय असतं. तर भारतीय धर्मशास्त्रामध्ये कापुराला अग्नीचा शुद्ध दूत म्हटलं गेलं आहे. कापूर पेटवल्यानंतर तो धूर किंवा राख न सोडता थेट अग्नीत विलीन होतो आणि याचा अर्थ असा होतो की कापुराचे स्वरूप म्हणजे अहंकाराचा नाश आणि शुद्ध आत्मा परमेश्वराची एकरूप होणे. गरुड पुराणामध्ये आणि स्कंद पुराणामध्ये कापूर प्रज्वलनाचे महत्त्व सांगितले जाते. असे म्हटले जाते की कापूर जाळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा संपते आणि देवी ऊर्जा निर्माण होते. पूर्ण आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता ऊर्जा आपल्याला जाणवते. म्हणूनच देवपूजेमध्ये, आरतीत तसेच विशेष धार्मिक विधीमध्ये कापूर अनिवार्य मानला जातो. आता हा उपाय उंबरठ्यावरच का करायचा तर पहा, उंबरठा म्हणजे घराचा मुख्य प्रवेशद्वार. इथेच लक्ष्मी येते किंवा जाते, इथेच नकारात्मकता शक्ती प्रवेश करतात किंवा थांबतात आणि उंबरठ्यामधूनच आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की घराचा उंबरठा हा लक्ष्मीचा आसन आहे. म्हणून जर उंबरठ्यावर रोज संध्याकाळी कापूर प्रज्वलित तुम्ही केला तर अतिशय उत्तम. घरात येणारी सगळी नकारात्मकता ऊर्जा ही बाहेरच नष्ट होते. त्यामुळे आपल्याला उंबरठ्यावर कापूर हा जाळायचा आहे आणि लक्ष्मीचा प्रवेश सहजतेने होतो. मग घरातील पैशाचा ओघ थांबत नाही. हा उपाय कुठेही न करता फक्त उंबरठ्यावर करायचा आहे, कारण हाच तो शक्तिस्थान आहे जिथे ऊर्जेचा आदानप्रदान सर्वाधिक होतो. तर हा उपाय कसा करायचा आहे तर बघा, पितृपक्षाच्या काळामध्ये 15 दिवस रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर घर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि एक छोटा कापूरचा तुकडा घ्या आणि त्याला थोडंसं तूप किंवा लोबान लावा. मग तो कापूर घराच्या मुख्य उंबरठ्यावर जाळायचा आहे आणि त्याच्यानंतर हात जोडून लक्ष्मी मातेचं नाव घ्या. ओम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कापूर पूर्णतः जळून संपेपर्यंत तिथेच तुम्हाला थांबायचं आहे आणि सकारात्मकता अनुभवत राहायचं आहे. कोणी करायचा आहे हा उपाय तर हा उपाय घरातील गृहिणी असतील त्यांनी किंवा घरातील प्रमुख व्यक्तीने करावा. जर घरामध्ये वयोवृद्ध असतील तर त्यांनी केल्यास अधिक फलदायी ठरतो. पुरुष किंवा स्त्री कोणी करू शकतात, परंतु मन शुद्ध असावे हा उपाय करताना. तर हा उपाय कोणत्या वेळेला करायचा आहे तर वेळ फक्त संध्याकाळची आहे. संध्याकाळच्या वेळी तुम्हाला सूर्यास्तानंतरच हा उपाय करायचा आहे, कारण याच वेळी नकारात्मकता ऊर्जेचा प्रभाव वाढतो आणि दिव्य प्रकाशाने त्यांचा नाश होतो. आणि हा कापूर तुम्हाला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला जाळायचा आहे का मध्येच ठेवायचा आहे एकच कापूर तर तुम्हाला उंबरठ्यावर एकच कापूर जाळायचा आहे मध्यभागी. तर आता हा उपाय केल्याने काय होते, कापूर उंबरठ्यावर जाळल्याने काय होते तर आपल्या घरातील नकारात्मकता नाहीशी होते आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्याला जाणवते. अचानक शांती, समाधान आणि आनंद अनुभवायला आपल्याला मिळतो. घरात येणाऱ्या पैशाचा ओघ वाढतो फक्त हा उपाय केल्याने. त्यामुळे तुम्हाला पितृपक्षामध्ये हा उपाय आवर्जून करायचा आहे.
अजून लक्ष्मी स्थिर राहते आणि पैसा टिकून राहतो। तर हा उपाय खूप प्रभावी आहे, तो तुम्ही आवर्जून करा आणि अनुभव घ्या। तर आजच्यासाठी फक्त इतकंच। आणि जर तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल। तर आजचा व्हिडिओ इतकाच होता, पण अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ। आणि आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि इथंच थांबते। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।